आज 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आहे। शिकागोमध्ये 16 तासाच्या ऐवजी 8 तास आम्हाला नोकरी द्या, 8 तासाची शिफ्ट करा असं सांगणाऱ्या कामगारांवरती अमेरिकन सरकारने आणि अमेरिकन मालकांनी गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये गोळी लागल्यानंतर पांढरा शर्ट लाल झाला आणि तो हा लाल बावटा आपण कामगार संघटना आपल्या हातात घेतो आणि म्हणून ती ज्याच्या ज्याच्या छातीत गोळी लागली ती गोळी तुमची जात काय, तुमचा धर्म काय, तुमची भाषा काय हे विचारत नाही, ती तुम्ही कामगार आहात म्हणून तुमच्यावर चालवलेली गोळी होती। आणि म्हणून कामगार संघटनेमध्ये आपण धर्माच्या, भाषेच्या, प्रांताच्या नावाने कधीही आपापसात भांडत नाही, ही आपली पुण्याई आहे। आज महाराष्ट्र दिवस आहे। 106 लोकांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणलेली आहे। आज आपण ही मुंबई आपण जे जे कमावलेलं आहे ते सगळं डोळ्यात तेल घालून जपलं पाहिजे, कारण नाहीतर नुसतेच पोवाडे आणि गाणी राहतील। मराठी पाऊल पडते पुढे हे तुम्हाला गाण्यातली ओळ माहिती आहे, पण आज वस्तुस्थिती अशी आहे मराठी पाऊल पडते पुढे आणि आमचे घर विरारच्या पुढे, ही आज वस्तुस्थिती आहे। तेव्हा आपल्याला या प्रत्येक बाबतीत लक्ष दिलं पाहिजे। आज बुद्ध पौर्णिमा आहे। ज्या गौतम बुद्धाने सांगितलं की जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतर काही नाही आणि दलितांना एक मोठा, ज्यांना गावाबाहेर ठेवलं होतं, गळ्यात मडकं, कमरेला झाडू बांधला होता, त्यांच्या सांगण्यात आलं होतं की गेल्या जन्मीचं पाप म्हणून या वर्षी तुझ्यावर ही पाळी आलेली आहे। या वर्षी निमूटपणे सेवा कर, मग पुढच्या जन्मात पुण्य लागेल। म्हणजे गेल्या जन्मातलं पाप आणि पुढच्या जन्मातलं पुण्य, आणि हा जन्म केवळ तुमची सेवा करण्यात घालायचा। ही जी मानसिकता आहे तीच मानसिकता या नवीन कायद्यांमध्ये दाखवलेले, जे उदयने सांगितलं। काय सांगितलेलं आहे श्रम संहितेमध्ये? कामगारांनी आपलं कर्तव्य करावं, श्रमाचं कर्तव्य करावं। कामगारांनी श्रमाचं कर्तव्य करावं आणि मालकांवर आणि सरकारवर कोणती जबाबदारी, कर्तव्य आहेत का नाहीत? आज 100 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती परिस्थिती या भांडवलशाहीने आणि जागतिक भांडवलदारांनी आणलेली आहे। आज आपल्याकडचे नारायण मूर्तींसारखे सांगतात 12 तास 10 तास काम केलं पाहिजे, आम्ही करतो। अरे तुमच्या बाबाचं काय जातं? कारण आमच्या श्रमाचा सगळा मोबदला तुमच्या घरात जातो। म्हणजे गांधीजींनी जसं सांगितलं होतं, त्यांना विचारलं होतं की तुमच्या अंगावर कपडे नाहीत असे का तुम्ही? तेव्हा गांधीजींनी सांगितलं होतं माझे आणि तुझे सगळ्यांचे कपडे तुझा इंग्लंडचा राजा घालतोय। त्या पद्धतीने मालक आता वागतायत। आज 100 वर्षापूर्वीची परिस्थिती पुन्हा आलेली आहे। ट्रेड युनियन कुठलीही 7 माणसं एकत्र येऊन करू शकत होती, याच्या पुढच्या काळात नवीन कायद्यामध्ये मोदीच्या ट्रेड युनियन करता येणार नाही। ती करायची झाली तर इतके टक्के पाहिजेत, 50% पाहिजेत, 51% पाहिजेत। म्हणजे ज्या ज्या पद्धतीने ट्रेड युनियन करणंच कठीण होईल असे कायदे केलेले आहेत। हे आज आम्ही इथे सगळे कामगार प्रतिनिधी आहोत, बऱ्याच संघटनांचे असतो। DL कराड मला वाटतं किती, एक 10, 15, 20, 25 संघटनांचे ते प्रतिनिधी असतील, ऑफिस बेरर असतील। नवीन याच्याप्रमाणे टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी 50-100 कंपन्यांचे डायरेक्टर होऊ शकतात, पण आम्ही ट्रेड युनियन मध्ये काम करणारी मंडळी ही किती संघटनांचे पदाधिकारी राहू याच्यावरती मर्यादा आणण्यापर्यंत चाललेलं आहे। याचं कारण कामगारांना बाहेरनं मदत लागते। ती मदत लागते याचं कारण आपला कायदा इंग्लिश मधनं आहे, सगळ्या कामगारांना, असंघटित कामगारांना तो कळत नाही। मुख्य म्हणजे आज कंत्राटी कामगाराला कोणतंही संरक्षण नाही। संघटना बांधली तर दुसऱ्या दिवशी त्याला कामावरनं काढलं जातं। अशा वेळेला बाहेरची माणसं ती संघटना बांधण्याकरता आवश्यक आहेत आणि सरकारला हे समजलेलं आहे की हा कामगार हातामध्ये लाल बावटा घेऊन जो येतो तो या बाहेरच्या लोकांमुळे येतो। नरसिंहरावांनी अगोदर ती 5 वर आणली होती, आता आणखीन बंधनं त्याच्यावर आणली जाणार आहेत। जर काही कुठला गुन्हा असेल तर त्यांना संघटनेचं ऑफिस बेरर राहता येणार नाही। गुन्हेगार असलेले लोक आज पार्लमेंटमध्ये आहेत। महिला पेलवानांच्यावर अत्याचार करणारा तो खासदार आज पार्लमेंटमध्ये आहे। आज पार्लमेंटमध्ये हे सांगतायत की आम्ही महिलांचे कैवारी आहोत। काय कैवारी आहोत हे एकदा बघून घ्या। रेवण्णापासून हाथरस पासून सगळीकडे यांचीच मंडळी आहेत। तेव्हा
या सगळ्याचा राजकीय विचार सुद्धा केला पाहिजे, कारण राजकीय जे व्यासपीठ आहे ते म्हणजे पार्लमेंट. त्या पार्लमेंटमध्ये आपण कामगार वर्गाने गेल्या 100 वर्षात कमावलेले कायदे यांनी 20 मिनिटात बदलले. 44 कायदे 20 मिनिटात बदलले, त्याच्यावर कोणतीही चर्चा नाही. आज जे नवीन कायदे आणलेले आहेत त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य कामगारांना नाही. आपल्याला माहिती आहे 1908 साली लोकमान्य टिळकांना जेव्हा शिक्षा झाली तेव्हा या मुंबईतल्या गिरणी कामगारांनी प्रत्येक वर्षाला एक असा 6 दिवस सॉलिडॅरिटी संप केला होता. सॉलिडॅरिटी संप म्हणजे दुसऱ्याच्या मागणीसाठी पाठिंबा देणारा संप. आज या मुंबई शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी मुंबई मधल्या कामगारांनी सॉलिडॅरिटी संप केलेला होता. आज स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये जे कधीही नव्हते ते RSS आणि त्यांच्या राजकीय जातकुळीतनं निर्माण झालेले लोक सत्तेमध्ये येऊन बसलेले आहेत. त्यांनी सॉलिडॅरिटी ही ब्रिटिशांची सांगितली होती. आजची सॉलिडॅरिटी त्यांची ट्रम्प आणि नेतन्याहू बरोबर आहे. आजची सॉलिडॅरिटी ही त्यांची अडाणी आणि अंबानी बरोबर आहे. त्यांनी कधी दलितांवरच्यासाठी सॉलिडॅरिटीत भाग घेतलेला नाही, महिलांच्यासाठी भाग घेतलेला नाही, कामगारांच्यासाठी भाग घेतलेला नाही. जे ब्रिटिशांच्या बाजूने होते, म्हणजे ज्या वेळेला सुभाष बाबू सांगत होते की आझाद हिंद फौज मध्ये सामील व्हा, तेव्हा यांचेच सगळे बगलबच्चे आणि यांचे पुढारी सांगत होते ब्रिटिशांच्या फौजेत सामील व्हा. तेव्हा हे राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आज शेतकरी रस्त्यावर आला कारण शेतकऱ्यांच्या जमिनी अडाणी अंबानीला द्यायचं राजकारण चाललं. शेतकऱ्यांना ते समजलं, शेतकरी 1 वर्ष लढला. आपल्या कामगारांच्या मध्ये आपण ती जाणीव दाखवू शकलो नाही. परमनंट कामगारांच्या युनियन कंत्राटी कामगारांच्या करता काही करत नाहीत. आमचे जे इथे मुंबईमध्ये अनेक कंत्राटी कामगारांच्या युनियन आहेत, त्या परमनंट कामगारांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून त्यांचा जन्म झाला. तेव्हा ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि जे देशाचं राजकारणाचं केंद्र आहे त्या केंद्रामध्ये कामगारांचा, शेतकऱ्यांचा प्रतिनिधी गेला पाहिजे. आज शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक पुढारी जातात, पण ते खरोखर शेतकऱ्यांचे पुढारी आहेत का? तर ते नाहीत. ते शेतकऱ्यातून जे भांडवलदार होऊ इच्छितात, जे टक्केवारी करू इच्छितात, त्या टक्केवारीवाल्यांचे पुढारी आहेत, ते शेतकऱ्यांचे पुढारी नाहीत. शेतकरी आज महाराष्ट्रात आत्महत्या करतोय, त्याची कोणालाही चाड नाहीये. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती जी आहे त्याला जबाबदार हे सगळे राज्यकर्ते आहेत. आलटून पालटून आलेले सगळे राज्यकर्ते आहेत. यांनी सगळी चाड सोडलेली आहे, संविधानिक मूल्य खड्ड्यात घातलेली आहेत. आत्ताच बघा ना, आप मधून तो चड्डा गेला, त्याच्या जागी ज्याला आपचा प्रमुख केला तो लवली युनिव्हर्सिटीचा प्रमुख आहे, मालक आहे. तो गेला नाही तिकडे, त्याने चड्डावरती आणि सरकारवरती टीका केली. 4 दिवसात त्याच्या लवली युनिव्हर्सिटीवरती ईडी ची धाड पडली. 8 दिवसात तोही बीजेपी मध्ये गेला. तेव्हा हे राजकारण जिथे चालतं तिथे आपण कष्टकरी म्हणून आपली तोंड हिंदू मुसलमान या नावाने वळवून ठेवलेली आहेत. आपल्याला सुद्धा हे विचार केला पाहिजे. आज हे सगळे काय सांगतात, देश मजबूत हातों में है. मोदी आणि शहाच्या हातात देश मजबूत हातों में, आणि दुसरीकडे सांगतात त्याच वेळेला हिंदू खतरे में है. म्हणजे देश मजबूत हातों में, हिंदू खतरे में. याच्यामध्ये आपण पिसले जातो. याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आपल्या संपूर्ण बर्बादीला हे मोदी सरकार कारणीभूत आहे हे आपण रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला सांगितलं पाहिजे. मोदी सरकार हे जनता विरोधी, कामगार विरोधी, कष्टकरी विरोधी असं हे अडाणी अंबानीचं सरकार आहे. आणि ही राजकीय चेतना आपण ठेवली पाहिजे. आणि त्या दृष्टीने कामगार कष्टकऱ्यांच्या सगळ्या संघटना या एक झाल्या पाहिजेत. आणि याच दृष्टिकोनातनं आम्ही आमची जी संघटना होती NTUI ती AITUC मध्ये विलीन केली. हा एक प्रयत्न होता. का होता? तर त्या पद्धतीने पुढे जावं म्हणून. हे आपल्याला सगळ्यांना स्वातंत्र्यपूर्व काळात जशी एकच एक संघटना होती त्या पद्धतीने आपण गेलो तरच आपला टिकाव लागेल. आपल्या आज ही मीटिंग झाली, अनेक मोर्चे झाले, त्याची बातमी येत नाही, टीव्हीवर दाखवलं जात नाही. याचं कारण सगळा मीडिया हा यांच्या ताब्यात गेलेला आहे. आणि म्हणून आपण कामगार संघटनांनी एकत्र येऊन रोज आपल्या आजूच्या बाजूच्या माणसाला हे सांगितलं पाहिजे की हे सरकार
आमचं नाही हे कामगारांच्या नावाने मालकांना पाहिजे असलेले कायदे करते, शेतकऱ्यांच्या नावाने सदन मंडळींना पाहिजे असलेले कायदे करते, महिलांच्या नावाने महिला सक्षमीकरणाच्या नावाने आज देशातली रचना बदलण्याचं काम करते. तेव्हा हे खोटारडं, अमेरिकेला घाबरणारं, अमेरिकेच्या समोर बोलण्याची हिंमत न होणारं त्या राम माधवने अमेरिकेत सांगितलं, आम्ही अजून काय काय करावं. आम्ही रशियाशी संबंध तोडले, तेल घेणं सोडलं, इराणकडनं तेल घेणं सोडलं, आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवलं होतं ते अर्ध्यात बंद केलं, अजून आम्ही किती इमानदारी दाखवू. तेव्हा हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपली सगळ्यांची तळातून एकजूट झाली पाहिजे आणि सर्व कामगारांची एकजूट झाली पाहिजे. हाच एकमेव मंत्र आहे आपल्या उद्याच्या उद्धाराचा. आणि म्हणून लढेंगे लढेंगे